हा विषय काय झाला हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये पूर्ण पाहायला भेटेल. त्याच्यासाठी तुम्ही ब्लॉग शेवट पर्यंत पहा. आज आहे आपल्या चॅलेंजचा तिसरा दिवस. दुसऱ्या दिवशी आपले फॉलोअर्स होते 22,900 आणि आज आहे 24,000. ज्या दिवशी आपले 100K पूर्ण होतील त्या दिवशी करणार आहे आपण 20,000 रुपयाची गरजू मुलांची मदत आणि आज टाकणार आहे आपण डब्यामध्ये 500 रुपये. ते झालं असं की काल आपण व्यंकटेश नगर मधून 5 खता टायला नेल्या, पण आपलं काही तेवढ्यात भागलं नाही तर आपल्याला अजून खता टायला पाहिजे होत्या. तर दुसऱ्या दिवशी आलो आपण आम्रपाली नगर मध्ये. आल्याबरोबर तर थोडेफार माणसातच भांडणं झाली. आवरचीवर करतच आपला अर्धा घंटा मोडला. त्याचं डोकं थंड करायसाठी त्याला चहा पाजला. त्या कधी त्यानं सगळं आपसात घेऊन टॅली भरली. आता एखाद्या दुकानावर पहिले ट्रॅक्टर थांबू दे. त्याच्या भांडणा पाहिजे माझ्या डोकं गरम झालं. आता कसं डोकं तळ 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 करते. पहिले डांबर, मग गोटे गाटे, मग नदी नाले, मग येऊन पोहोचलो आम्ही वावरात. एका टॅलीचे 7-8 गण वावरात टाकले. टॅली खाली करून आम्ही घरी चाललो होतो. पण मंदातच आम्हाला ट्रॅक्टर उभं करायला लागलं, कारण की रस्त्यातच पुढे लय जण उभे होते. पण त्या ठिकाणी आम्ही गेल्यावर समजलं की त्या झाडावर मोठा सरप आहे. सरप मारणारे तर लय जण होते, पण आम्ही ना कोणाला सरप मारून नाही दिला. 0 मिनिटात सर्प मित्रवाल्याला कॉल केला आणि 5-10 मिनिटं होत नाही तर ते बी आले. अरे कोबरा आहे ना तो, फुसफुस करून राहिला आणि फणास मारायला पाहून राहिला. पोया लवकर. साप पायाला तर मोठ्या हरकाने गेलते, पण जसं त्यानं फुसकन केलं सगळे पळत निघाले. ओकेजीन सापाची खतरनाक लढाई झाली आणि सापाले झालत्या जखमात. त्याच्यावर त्यानं हळद लावली. त्याच्या बाद त्याला डब्यात भरून घेतलं आणि त्याला अगरबत्तीनं शेदरे पाडले. भावांनो, तुमच्या जर आजूबाजूने कुठे साप निघाला तर त्याला मारल्यापेक्षा सर्प मित्रवाल्याला कॉल करा, की जेणेकरून त्या सापाचाही जीव वाचणार आणि तुमचंही नुकसान होणार नाही. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, नसेल आवडला तरी फॉलो करा.